नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. सर्व आरोग्य तक्रारींवर तन्वी हर्बल्स उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तन्वी हर्बल्सच्या डॉक्टर मानसी धामनकर मेहेंदळे. मानसी मॅम, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर मानसी धामनकर मेहेंदळे या तन्वी हर्बल्सच्या संचालिका आहेत. तन्वी हर्बल्सच्या चीफ पॅनल डॉक्टर म्हणून कार्यरत असून सध्या त्या झूमच्या मदतीने आयुर्वेद आणि घरगुती उपचार यावर आधारित व्याख्याने देत असतात. तन्वी हर्बल्स प्रकल्पाला अनेक पुरस्कार मिळाले असून डॉक्टर मानसी यांनी देशभर तन्वी हर्बल्स औषधांचा प्रसार केला आहे. ठाणे येथे तन्वी हर्बल्सची प्रमुख शाखा आहे. तसेच डॉक्टर मानसी महाराष्ट्रभर फ्री हेल्थ चेकअप क्लिनिक आणि फ्री हेल्थ चेकअप कॅम्पची सुविधा देखील देतात. तुमच्याही आरोग्य संबंधित काही समस्या असतील, तक्रारी असतील तर लगेच आमच्या स्टुडिओ क्रमांकावर संपर्क करा आणि मानसी मॅडमचा सल्ला घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6684-3333. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे की तन्वी हर्बल्समध्ये कोणत्या कोणत्या तक्रारींवर उपचार केले जातात? तन्वी हर्बल्समध्ये अगदी प्रत्येक आजारावर आपल्याकडे उपचार आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल की मॅडम असं कसं शक्य आहे, पण आपल्या औषधांची जी कॉम्बिनेशन्स आहेत त्याचा उपयोग शरीरामध्ये जे आपल्या त्रिदोष असतात, म्हणजे वात, पित्त आणि कफ, या प्रत्येक आजार म्हणजे या दोषांमुळे आजार शरीरामध्ये निर्माण होतात. तर अगदी पार्किन्सन्स असू दे, मधुमेह असू दे, उच्च रक्तदाब असू दे, प्रत्येकासाठी आपल्याकडे औषध आहे. आपले अनेक पेशंट्स आहेत की जे पहिले रासायनिक औषधं घेत असतात, मग मधुमेह असतो त्यांना, मग तेव्हा आपण आपल्या क्लिनिकमध्ये त्यांना कन्सल्टेशनसाठी बोलवतो, त्यांचं नाडी परीक्षण करतो आणि त्यानंतर आपण त्यांना सांगतो की आत्ता सध्या आपण तुमची रासायनिक औषधं आणि आयुर्वेदिक औषधं असं दोन्ही एकत्र चालू ठेवायचंय आणि जसा जसा तुमचा काउंट जो आहे तो कंट्रोलमध्ये येईल तेव्हा आपण बरोबर तुमचे जे फिजिशियन आहेत तेव्हा तुमचा तो ॲलोपॅथीचा डोस ते कमी करतील आणि फक्त आयुर्वेदाच्या साह्याने, तन्वी हर्बल पॅथीच्या साह्याने तुमचा उच्च रक्तदाब असू दे किंवा मधुमेह असू दे हे सगळं कंट्रोलमध्ये राहू शकेल. अगदी आपण म्हणतो पाळीच्या वेळी पोटदुखी असू दे, केस गळती असू दे, प्रत्येकावरती आपल्याकडे तन्वी कॉम्बिनेशन आहे की ज्याने उत्तम गुण आजवर अनेक पेशंटना मिळालेला आहे. म्हणजे पेशंट आवर्जून कळवतात की आजार असो कोणताही आणि तन्वी हर्बल्सचा उपचार सही. सध्या आपण एक अभिप्राय योजना राबवत आहोत की अनेक पेशंटना वेळोवेळी तन्वी हर्बल पॅथीमुळे अनेक गुण आलेले आहेत. तर आपण मुद्दाम त्यांच्याकडनं हे अभिप्राय, आपला जो ऑफिसचा क्रमांक आहे 9820075813, इथे आपण त्यांच्याकडनं हे अभिप्राय मागवलेले आहेत आणि प्रत्येक विजेत्याला बक्षीस असणारच आहे. पण प्रमुख 3 विजेते जे असतील त्यांना प्रत्येकी 5,000 रुपये, 3,000 रुपये आणि 2,000 रुपये असं पारितोषिक देखील मिळणार आहे. त्यामुळे भरपूर अभिप्राय पेशंट आवर्जून पाठवतायत. आपण कोविडमुळे सध्या फोनवरून व्हॉट्सअप कन्सल्टेशन सुद्धा ठेवलेलं आहे. तर मला रोज वेगवेगळ्या लोकांचे फोन येतात. आज असाच एका महिलेचा फोन आलेला. तिने मला सांगितलं की मॅडम, आमचा तन्वी पॅथीवर इतका विश्वास आहे की मेधा मॅडमशी बोलून किंवा रुचा मॅडमशी बोलून किंवा तुमच्याशी बोलून आमचा अर्धा आजार तुमच्याशी बोलूनच बरा होतो आणि तुम्ही इतक्या आपुलकीने आमच्याशी संवाद साधता, आमच्यात ज्या काही तक्रारी आहेत त्या जाणून घेता आणि त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं. त्यांना त्रास असा होता की त्यांना मायग्रेनचा त्रास होता. त्यांचं दर आठवड्याला एकदा किमान डोकं दुखायचं. त्यावेळी त्यांना तन्वीशता, वातशांती, संथकफ आणि तन्वी ज्येष्ठा असं कॉम्बिनेशन दिलं. त्यामुळे आपोआप त्यांच्या शरीरामध्ये जे त्रिदोष होते, त्यांचं जे असंतुलन होतं ते कमी झालं. तसंच त्यांना सांगितलं की रात्री झोपताना शतजीवंतीची पाव गोळी चघळून घ्या, म्हणजे शरीरामध्ये कुठेही तुमच्या रक्तप्रवाह सुरळीत होण्याची आवश्यकता असेल तर तेही शतजीवंतीमुळे होऊ शकेल. त्यांनी अगदी नियमित 15 दिवस औषधं घेतली आणि त्यांनी आवर्जून कळवलं की मॅडम, मला 15 दिवसात बरं वाटलंय, 15 दिवसात एकदा सुद्धा माझं डोकं दुखलेलं नाही. आणि आपल्या तन्वीची जी प्रमुख क्लिनिक्स आहेत, तन्वी ठाणे आणि तन्वी दादर, तर इथे आपण पेशंटना सांगतो की तुम्ही एकदा तरी इथे या. सकाळ संध्याकाळ इथे डॉक्टरांची सोय उपलब्ध असते. डॉक्टर नाडी परीक्षण करून तुम्हाला आहार विहार सुचवतात, काय आहार घ्यायला हवा किंवा कशामुळे हा व्याधी झालाय हे समजावून सांगतात. आणि नाडी परीक्षणामुळे काय होतं की तुम्हालाही कॉन्फिडन्स येतो
की अरे हो, हे असंच होतंय. म्हणजे नाडी परीक्षण जेव्हा डॉक्टर करतात तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला अरे हो, मला हे त्रास होत आहेत, ह्यांना हे समजलं कसं? तर हे सगळं आयुर्वेदाचं जे प्राचीन शास्त्र आहे त्याच्या नॉलेजमुळे आपण हे सगळं काही करू शकत असतो. तन्वी हर्बलची सगळी उत्पादनं ही सत्व पद्धतीने बनवलेली आहेत. म्हणजे 100 किलोची जी पावडर असते त्याच्यापासून काढा आपण जो बनवतो त्याच्यापासून 5 किलोच्याच या गोळ्या बनतात. त्यामुळे त्या त्वरित गुणकारी आहे, रक्तामध्ये जलद मिसळतात आणि तुम्हाला त्वरित गुण देतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानी निरोगी राहण्यासाठी 2 तन्वीशता घ्यायला पाहिजेत आणि फिट राहायला पाहिजे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये इतके अनुभव आहेत की लोकांनी आवर्जून कळवलंय की मॅडम, ऑफिसला जाताना भीती वाटायची की एवढ्या ट्रेनमधनं गर्दीतनं जायचंय, घरी परत येताना मला काही सर्दी खोकला होईल का? मी पेशंटना एवढंच सांगितलं की तुम्ही नियमित तन्वीशता घ्या, बाहेर पडताना नाकाला आतनं तूप लावा आणि कधी सर्दी खोकला असं जाणवलं तर त्यावेळेला तुम्ही संथकफ आणि तन्वी ज्येष्ठा हे तुमच्या बरोबर ठेवा. कधीही घसा खवखवतोय असं वाटलं तर त्यावेळेला लगेच तुम्ही संथकफची गोळी चघळून घ्या, तन्वी ज्येष्ठा चघळून घ्या. आणि खरंच खूप छान रिझल्ट्स पेशंटना मिळाले. डॉक्टर मेधांचा जो व्हॉट्सअप नंबर आहे 7045589981 ह्याच्यावरती तुम्ही डॉक्टर मेधांशी व्हॉट्सअप कन्सल्टेशनद्वारे सुद्धा तुम्ही बोलू शकता. डॉक्टर रुचांचा नंबर आहे 9920975892 याद्वारे तुम्ही डॉक्टर रुचांशी सुद्धा संवाद साधू शकता. ही सगळी औषधं ही नैसर्गिक आहेत, म्हणजे काष्ठ औषधींपासून बनवलेली आहेत. त्यामुळे तुमच्या किडनी किंवा इतर कोणत्याही अवयवांना ह्यामुळे त्रास होणार नाही. FDA अप्रूव्ड अशी ही सगळी औषधं आहेत आणि योग्य तो वैद्यांचा सल्ला घेऊनच आम्ही तुम्हाला ही औषधं घ्यायला सांगतो. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ही औषधं मिळतील कुठे? तर आपली जी वेबसाईट आहे www.tanviherbals.com इथे ही सगळी औषधं तुम्हाला मिळू शकतात किंवा तुमच्या जवळच्या केमिस्टकडे सुद्धा ही औषधं तुम्हाला मिळू शकतात. प्रत्येकानी हे असं जे औषधांचं आपल्या जे कॉम्बिनेशनचं जे किट आहे प्रत्येकाने घरी ठेवा. म्हणजे अगदी पोट साफ होत नसेल तर 2 तन्वी ज्येष्ठा घ्या, घशामध्ये खवखव असेल संथकफ घ्या, सुका खोकला येतोय तन्वी ज्येष्ठा घ्या, केस गळती असेल तर केशबला तेलाचा मसाज केसांना करा. नुसतं बाह्य औषध नाही तर पोटामध्ये तुम्ही 2 तन्वीशता घ्या. हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तन्वी गोरेक्स तन्वीशता हे कॉम्बिनेशन घ्या. मुलांसाठी उत्तम टॉनिक म्हणजे अश्वयष्टी टॅबलेट्स, तन्वी गोरेक्स टॅबलेट, तन्वीशता टॅबलेट. ओजसा इट्स अ गुड फॉर युअर मेमरी म्हणजे स्मरणशक्ती चांगलं राहण्यासाठी, मनाचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी ह्या औषधांचा उपयोग होत असतो. अगदी मॅम. मॅम, चर्चेत पुढे जायचं आहे पण एक फोन आलेला आहे कार्यक्रमात. मानसी पाटणकर आहेत नेरूळवरून. मानसी मॅम, अरे. तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न विचारा मॅम. हॅलो. हां मॅम, आवाज येतोय, तुम्ही प्रश्न. ऍक्च्युली ना मला ना थोडा मायग्रेनचा प्रॉब्लेम. ओके, आपलं वय किती आहे? माझं वय 19 आहे. ओके, पाळीच्या आधी डोकं दुखतं असं काही आहे? सॉरी. पिरियड्स बिफोर पिरियड्स त्रास होतो का असं जास्त होतो. परत एकदा सांगा. मला मायग्रेनचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि सर्दी झाली आता खूप जास्त. ओके, डोंट वरी मानसी, मी तुम्हाला सांगते तसं तुम्ही आजच कॉम्बिनेशन सुरू करा. माझा व्हॉट्सअप क्रमांक जो आहे 9769905892 इथे तुम्ही मला जरूर 5 दिवसांनी कळवा तुम्हाला कसं वाटतंय. मानसी, सोप्पं कॉम्बिनेशन आहे. तन्वीशता, वातशांती, संथकफ आणि तन्वी ज्येष्ठा याची प्रत्येकाची एक एक गोळी तुम्ही सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर घ्या आणि हे सगळं सेम कॉम्बिनेशन तुम्ही रात्री जेवणानंतर घ्या. आत्ता तुम्हाला सर्दी झालेली आहे त्यामुळे डोकं जड झालेलं असेल तर आत्ता तुम्ही 1 संथकफ 1 तन्वी ज्येष्ठा असं कोमट पाण्याबरोबर दिवसातनं 3 वेळा घ्या. थोडंसं मध जो आहे तो औषधाबरोबर घ्या, साटण त्याचं बनवून घ्या, म्हणजे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. आणि माझा जो व्हॉट्सअप क्रमांक सांगितलेला आहे तिथे एकदा मला व्हॉइस नोट पाठवून मेसेज पाठवून ठेवा. अजिबात काळजी करू नका. मायग्रेन ही खूप मोठी समस्या नाही, जर आपण ती वेळीच आपण त्याच्यावर नियंत्रण साधलं म्हणजे पित्तवर्धक पदार्थ जे आहेत ते कमी खाल्ले तर आपोआप तुमचा हा त्रास कमी होईल. साधारण 2 ते 3 महिन्याचा हा कोर्स असतो. 4 दिवस हा कोर्स करा आणि मला जरूर कळवा. अगदी मानसी मॅम. मानसी मॅम, तन्वीशता ही आपली जी टॅबलेट आहे ती बेस्ट टॉनिक म्हणून सध्या आजीबाईच्या बटव्याच्या स्वरूपात सगळ्यांच्या घरोघरी पोहोचलेली आहे. तन्वीशताचे नेमके काय काय फायदे आहेत?
कसं आहे, प्रत्येकासाठी तन्वीशता बेस्ट टॉनिक आहे. म्हणजे अगदी आजी आजोबा असू देत, लहान मुलं असू देत, तरुण मुलं असू देत, प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी रोज 2 तन्वीशता घ्यायची गरज आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम औषध रोज घ्यायला हवं का? माझं असं म्हणणं आहे की रोज नका घेऊ. पहिले 3 महिने तुम्ही रोज घ्या. त्याच्यानंतर कधी तुम्हाला त्रास झाला, खूप अधिक व्यायाम केलाय किंवा आपण म्हणतो ना की आपण काही थकलोय किंवा पोट दुखतंय, त्यावेळी तुम्ही ते टॉनिक म्हणून परत तन्वीशता घेऊ शकता. आणि हे औषध इतकं सोपं आहे किंवा नैसर्गिक आहे, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. म्हणजे तुम्ही पोळी भाजी कशी खाता तसं हे औषध आहे. अगदी डोकेदुखी असू दे, पायांची हातापायांची जळजळ असू दे, थकवा असू दे, पोटदुखी असू दे, प्रत्येकावरती तन्वीशता हे उत्तम म्हणजे कॉम्बिनेशन सारखं काम करतं. तुम्ही म्हणाल मॅडम एकच गोळी ही तुम्ही सगळ्यावर का सांगता? तर त्याचे गुणच तसे आहेत. म्हणजे इतक्या लोकांनी कळवलेलं आहे आजवर. म्हणजे केस गळती असू दे, 2 तन्वीशता दिवसातनं 3 वेळा घ्या. 10 दिवसात केस गळणं कमी होतं. केसांमध्ये कोंडा असेल, तन्वीशता आणि तन्वी ज्येष्ठा घ्या. केसांमधला कोंडा कमी होतो. केसांमध्ये स्काल्प सोरायसिस असेल तर तो सुद्धा कमी होतो. म्हणजे एका गोळीचा इतका छान औषधाचा एक जो आपण म्हणतो ना इफेक्ट आहे तो आजवर दिसून आलेला आहे. मग आजच तुमच्या जवळच्या केमिस्टकडे जा. लवकरच गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार आहे, गणेशोत्सव आलेला आहे, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती छान ग्लो दिसण्यासाठी आजपासूनच तन्वीशता सुरू करा. किंवा आपण म्हणतो ना एखादा काही सण उत्सव समारंभ असला की आपण नंतर आपल्याला थोडासा थकवा येतो, तो जाणवू नये, बाप्पाची अशीच छान सेवा करता यावी, ह्यासाठी सुद्धा तुम्ही तन्वीशता नियमित घेऊ शकता आणि फिट राहू शकता. कसं होतं, जागरण होतं, जागरणामुळे शरीरातला वात वाढतो, कधी कधी गॅसेस होतात, अपचन होतं, ढेकरा येतात. मग त्यावेळी तन्वीशता वातशांती हे कॉम्बिनेशन अगदी सुरेख काम करेल. म्हणजे प्रत्येक औषधाचा गुणधर्म तुम्ही बघितलात ना तर वेगवेगळा आहे. म्हणजे आता वातशांतीच तुम्ही एक्झाम्पल घ्या. तुम्ही म्हणाल की मॅडम हे डायजेस्टिव्ह टॉनिक पण आहे, उत्तम पचनासाठी मदत करतं. पण उत्तम पचनासाठी मदत करतच, पण आपण जेव्हा काही अति प्रमाणात खातो, हल्ली आपल्या आहाराच्या सवयी कशा झाल्या आहेत की सात्विक अन्न आपल्या शरीरामध्ये आपण कमी घेतो. पिझ्झा, पास्ता हे पदार्थ जास्त प्रमाणात जातात आणि मग काय होतं, आमपाचितपणे ते आपल्या आतड्यांमध्ये साठून राहतात. मग काय होतं, कॉन्स्टिपेशन होतं. कॉन्स्टिपेशन झालं की मोड म्हणजे अर्शाचा त्रास, पाईल्सचा त्रास चालू होतो, रक्त पडतं, त्याच्यानंतर LBS, काही जणांना म्हणजे लूज मोशन्स होतात की काहीही खाल्लं की संडासला जायला लागतं. या सगळ्यावरती सुद्धा तन्वीशता काम करतं. आपले अनेक पेशंट्स आहेत की ज्यांना पार्किन्सन्समुळे जो कंप होता तो सुद्धा त्यांनी कमी झालेला आहे. इनफर्टिलिटी असेल, अनेकांना अपत्य प्राप्त झालेली आहेत. आत्ताच पुष्कराज सरांचे एक पेशंट होते दिल्लीचे, त्यांना बरेच वर्ष 10 वर्ष अपत्य नव्हतं. गेले 1 वर्ष ते कंटिन्युअस पुष्कराज सरांची ट्रीटमेंट घेत आहेत. म्हणजे बघा, लॉंग डिस्टन्स ट्रीटमेंट असून सुद्धा त्यांना औषधांनी खूप छान फरक पडला. पुष्कराज सरांचा पण नंबर आहे 9920149535. पुष्कराज सर हे स्वतः दादर क्लिनिकला असतात, तसेच ते ठाणा क्लिनिकला पण असतात. तुम्ही त्यांना जरूर भेटून नाडी परीक्षण करून योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकता. अगदी मॅम, म्हणजे सर्व आरोग्य तक्रारींवर एकूणच तन्वीशता काम करते. मॅम, अजून माझा एक प्रश्न असा आहे की तन्वी हर्बल्समध्ये, तन्वी क्लिनिक्समध्ये फक्त तन्वीच्याच औषधी मिळतात की दुसऱ्याही औषधी प्रिस्क्राईब केल्या जातात? तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये आपण फक्त तन्वी हर्बल औषधांचे उपचार सुचवतो आणि मुख्य म्हणजे इथे फ्री हेल्थ कन्सल्टेशन असतं. आपण कन्सल्टेशनचे कोणतेही चार्जेस घेत नाही. पंचकर्म म्हणा, ॲलोपॅथीची औषधं म्हणा, इथे आपण हे कुठलेही उपचार सुचवत नाही. आपण फक्त तन्वीचे उपचार सुचवतो. कारण कसं आहे की आपण एक नियम ठेवायला लागतो. आपल्या औषधांचे गुण इतके सुरेख आहेत की त्याची जबाबदारी आपल्यावर असते, आपल्या डॉक्टर्सवर असते. आणि आम्ही बिनधास्त डोळे मिटून सांगू शकतो, अच्छा तुम्ही हे औषध घेतलंयत ना, अजिबात काळजी करू नका, ह्याचा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. म्हणून आपण असे काही नियम ठेवलेत की तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये आपण फ्री कन्सल्टेशन सेवा म्हणून देत असतो आणि फक्त तन्वी हर्बल्सचे उपचार इथे आपण सुचवत असतो. अगदी मॅम. तर तुम्हालाही आरोग्य संबंधित काहीही तक्रारी असतील तर लगेच मानसी मॅमला संपर्क करा, मेधा मॅमला संपर्क करू शकता. रुचा मॅम आणि पुष्करराज सरांचेही नंबर्स आमच्या स्क्रीनवरती चालू आहेत. तन्वी हर्बल्सच्या सगळ्या क्लिनिक्सबद्दल सध्या तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती माहिती मिळते. त्यांचे संपर्क क्रमांक स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, ते नोट करून घ्या. ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवायची आहे, मात्र तुर्तास वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी.
साम संजीवनीमध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी पुन्हा एकदा सांगते 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. आरोग्य संबंधित काहीही तक्रारी किंवा समस्या असतील आणि तुम्हाला मानसी मॅमचा सल्ला हवा असेल तर लगेच या क्रमांकावर संपर्क करा 02266843333. मानसी मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अंगदुखी सध्या सगळ्यांनाच होते आणि आता पावसाळा सुरू आहे तर थंडीत हे खूप जास्त प्रमाण याचं वाढलं आहे. अंगदुखीसाठी तन्वीचे कोणते कॉम्बिनेशन्स उपयुक्त ठरतात? कसं आहे, आता आपण बघतोय की म्हणजे शरीरामध्ये वातप्रकोप का झालेला आहे, कारण वर्षा ऋतू चालू आहे. वर्षा ऋतूमध्ये शरीरातला असाही वात वाढलेला असतो. अशा वेळी आपण शरीरामधला गॅस कंट्रोल करण्यासाठी म्हणजे वातदोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण नियमित तन्वीशता, वातशांती, संथकफ आणि तन्वी ज्येष्ठा या प्रत्येकाच्या एक एक गोळीचं कॉम्बिनेशन आपण पेशंटना घ्यायला सांगतो की ते कॉम्बिनेशन तुम्ही जर घेतलं तर हा वात शरीरामध्ये ना कधी मान दुखते, कधी खांदा दुखतो, कधी गुडघा दुखतो, अशा ठिकाणी तो सगळीकडे भ्रमण करत असतो. म्हणजे असा एक श्लोक आहे की पित्तम पंगू कफम पंगू पंगवो मलधातवहा वायुना यत्र नियंते तत्र वर्षती मेघवत. म्हणजे काय आहे की शरीरामध्ये जे तुमचा पित्त आणि कफ आहेत हे पंगू आहेत, त्यांना जिथे जिथे वात नेणार आहे आणि जिथे जिथे त्यांचा संचय होणार आहे तिथे तिथे तुम्हाला पेन होणार आहे. मग जेव्हा तो मानेत जातो तेव्हा मानदुखी होते, गुडघ्यात जातो तेव्हा गुडघेदुखी होते. आणि मग अशा वेळी आपलं जे तन्वीचं जे कॉम्बिनेशन आहे तन्वीशता, वातशांती, तन्वी ज्येष्ठा आणि संथकफ अगदी उत्तम काम करतं. म्हणजे संधिशूल कमी होतो, हातापायची सूज कमी होते. पण आपण कधी कधी बघतो की गुडघ्याला खूप जास्त सूज आहे किंवा ठणका अतिशय आहे, मग तेव्हा आपण अर्धी कीपेन आणि शतजीवंतीची अर्धी गोळी ही पेशंट्सना आपण मुद्दाम चघळून घ्यायला सांगतो ह्या कॉम्बिनेशन नंतर गरम पाण्याने. त्याने आपोआप सूज कमी होते आणि ठणका पण कमी होतो. म्हणजे शरीरामधला वातदोष किती महत्वाचा आहे की त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे कॉम्बिनेशन अगदी तुम्हाला छान मदत करेल. आणि आपलं तन्वी हर्बल्सचं केतकी म्हणून तेल आहे. एक पेशंट होती, तिला म्हणजे अगदी तरुण मुलगी होती, अगदी 24 वर्षांची मुलगी होती. तिला ऑस्टिओपोरोसिस झालेला, म्हणजे तिच्या गुडघ्याची झीज झालेली. इतका गुडघा दुखायचा की तिला कळायचंच नाही. तिचं वजन कमी होतं, त्यामुळे तिचं वजन थोडंसं वाढण्यासाठी मी तिला तन्वीशता, अश्वयष्टी हे कॉम्बिनेशन दिलं. अश्वयष्टी आपल्या शरीरामधल्या कॅल्शियमची कमतरता भरून काढते, हाडांची झीज भरून काढते, म्हणून मुद्दाम तिला पहिले ते दिलं. त्याचबरोबर तिला केतकी तेल दिलं आणि तिला सांगितलं गुडघ्याला नियमित दिवसातनं 2 वेळा लाव. आणि तिने ते केल्यावरती तिला इतका उपयोग झाला की 1 महिन्याने ती म्हणाली की मॅडम जी गुडघेदुखी होती ती पूर्णपणे कमी झालेली आहे. मी तिला म्हटलं 1 महिन्यात आराम पडला म्हणून हे सगळं इथेच थांबवायचं नाहीये, हे सगळं कंटिन्यू ठेवायचंय. त्याबरोबर आहारामध्ये फळं, ड्रायफ्रुट्स किंवा आपण म्हणतो नाचणीची खीर ह्याचाही उपयोग आपल्याला आहारामध्ये त्याबरोबर करायचा आहे. सो अंगदुखी आणि वातशांती हे परफेक्ट कॉम्बिनेशन, हे लक्षात ठेवा. अंगदुखी होऊ नये असं वाटत असेल तर तन्वीशता आणि वातशांती हे कॉम्बिनेशन घरी ठेवा. कधीही असं वाटलं अंग दुखतंय की त्यावेळेला लगेच तुम्ही हे कॉम्बिनेशन घेऊ शकता. अगदी मॅम. सध्या मोठ्या प्रमाणात आढळणारी एक समस्या म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणावर तन्वी हर्बल्स कसे उपचार करते? वजन शरीरामधलं आपल्या जास्त वाढणं ही तक्रार अनेकांमध्ये असते. म्हणजे लोक म्हणतात की आम्ही काहीही खात नाही, म्हणजे आम्ही अगदी डाएट केलं तरी सुद्धा आमचं वजन का वाढतं. तर आपला आहाराचा पॅटर्न बदललाय. म्हणजे आपलं सात्विक आहार घ्यायची एक जी पद्धत होती ती मगाशी मी सांगितलंय ती आपली बंद झालेली आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये पिझ्झा, पास्ता हे पदार्थ अधिक प्रमाणात असतात आणि त्याचं पचन होत नाही. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे, तर आम्ही पेशंटना सांगतो की तुम्ही स्वीट स्लिम आणि तन्वी ज्येष्ठा याच्या प्रत्येकी एक एक गोळी तुम्ही रोज दिवसातनं 3 वेळा गरम पाण्याबरोबर घ्या. त्याने काय होईल की तुमच्या शरीरामध्ये पहिले हलकेपणा येईल, एनर्जेटिक वाटायला लागेल, इंच लॉस मिळेल आणि हळूहळू तुमचं काट्यावरती वजन कमी व्हायला लागेल. म्हणजे स्वीट स्लिम मध्ये असे काही घटक आहेत की त्यामुळे शरीरामध्ये जो दूषित मेद साठलेला असतो म्हणजे कोलेस्ट्रॉल त्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे लोक म्हणतात की मॅडम हे काय असं आहे का की औषध घेतल्यावर 2 किलो 4 किलो वजन आमचं लगेच कमी होईल. मी सांगते प्लीज असा कन्सिडर तुम्ही कधीच करू नका. हे फॅट
तुमच्या शरीरातले कमी करतंय. तुम्हाला इंच लॉस पहिले मिळेल आणि मग हळूहळू तुमचं काट्यावर वजन जे आहे ते कमी होईल. त्यामुळे स्वीट स्लिम हे फिटनेस टॉनिक आहे. 25 वर्ष लोक हे औषध ऍज अ फिटनेस म्हणून घेत आहेत, की आपण म्हणतो ना की गोड खाणं शरीरात आपण म्हणजे डाएट फॉलो करत असतो, तरी पण कुठेही बाहेर गेलो की गोड खाणं, पनीर हे सगळे पदार्थ आपण खातच असतो किंवा आपण म्हणतो ना मोहाला बळी पडतो. मग अशा वेळी स्वीट स्लिम जर आपण कायम घेत असू तर आपलं वजन आपसुकच कंट्रोलमध्ये राहील आणि आपल्याला त्रासच होणार नाही. आणि मग म्हणून आम्ही पेशंटना सांगतो की तुम्ही स्वीट स्लिम ऍज अ फिटनेस टॉनिक दररोज एक स्वीट स्लिम आणि एक तन्वी ज्येष्ठा या दोन्ही गोळ्या तुम्ही ॲज अ टॉनिक म्हणून घ्या, गरम पाण्याबरोबर घ्या. आणि कधीही वजन कमी करायला जे आपण औषध सजेस्ट करतो ते आपण जेवणाच्या आधी पेशंट्सना मुद्दाम घ्यायला सांगतो. आणि कधी कधी ह्या पेशंट्सना तक्रार असते की त्यांचं पोट साफ होत नाही. मग आपण त्यावेळी त्यांना सांगतो की तुम्ही 2 तन्वी ज्येष्ठाच्या गोळ्या, एक तन्वी त्रिफळाची गोळी ही रात्री जेवणानंतर घ्या, म्हणजे तुमचं पोट सुद्धा साफ होईल. आणि केतकी तेल ह्याचा उपयोग इंच लॉस साठी अप्रतिम होतो. म्हणजे पोटाचा घेर वाढलेला आहे त्यामुळे आपल्याला डायफ्रामवर प्रेशर येत आहे, तर अशा वेळी केतकी तेलाचा अगदी छान मसाज जर तुम्ही पोटाला नित्य नियमाने केलात तर महिन्याला साधारण 1 ते 2 इंच पोटाचा घेर कमी होतो. म्हणजे आमच्याकडे अगदी. पेशंट्सनी असे अभिप्राय पाठवलेले आहेत. अगदी मॅम. मॅम, कार्यक्रमात एक फोन येतोय, विश्वास आहेत. सर, प्रश्न विचारा तुमचा. मला सर, टीव्हीचा आवाज एकदम बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा तुमचा. मी टीव्हीचा आवाज बंदच केलाय आणि मला काय माहिती का 2000 डिसेंबर 2019 पासून घशाला काही बोलता येत नाही. एम्स हॉस्पिटल वगैरे जाऊन आलो, कोविड चेकिंग वगैरे केली आणि सांगितलं होतं की थोडे दिवस थांबा, तुमच्या आतमध्ये एक टाकून काय बायोस्कोपी करतात ना, मोबाईल ते बघून काय बघू, पण आता काही तसं मला फरक जाणवत नाही. मी जे बोलतोय ना अक्षरशः ताण पडतोय. मानसी मॅम, त्यांना घशाचा त्रास होतोय, त्यांना काहीच बोलता येत नाही. आपल्याला बोलताना सुद्धा जाणवलं की त्यांना काय त्रास हो, होतोय. हो. मी त्यांना असं सजेस्ट करेन की त्यांनी आजच तन्वी ज्येष्ठाची गोळी आणावी. दररोज 2 गोळ्या त्यांनी चघळून घ्यायच्या आहेत. आणि जो डॉक्टर मेधांचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7045589981 याच्यावरती त्यांनी जर संपर्क केला तर त्यांना व्यवस्थित कॉम्बिनेशन आपल्याला सुचवता येईल. आणि एकदा जर शक्य झालं तर मी असं म्हणेन की त्यांनी तन्वी ठाणे किंवा तन्वी दादर इथे येऊन एकदा तरी डॉक्टरांची भेट घेऊन जावी, म्हणजे आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकू. आणि मी तुम्हाला सांगते की त्यांनी तन्वी ज्येष्ठ आज, उद्या आणि परवा असं चघळून बघितली तर त्यांच्या आवाजामध्ये आपल्याला निश्चित काही प्रकारे फरक दिसू शकेल. पण काही इतर क्लिनिकल थिंग्स नाही आहेत ना, हे चेक करण्यासाठी प्रत्यक्ष एकदा भेटण्याची गरज आहे. अगदी. तर तन्वी ठाणे आणि तन्वी दादर इथे प्रमुख शाखा आहेत तन्वीच्या. तुम्ही तिथे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर मानसी, डॉक्टर मेधा, डॉक्टर रुचा आणि डॉक्टर पुष्कर राज यांचे संपर्क क्रमांक आमच्या स्क्रीनवरती चालू आहेत, ते नोट करून घेऊ शकता. मॅम, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.